नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दर्शना आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनेलचं नाव आहे श्रीकृपा स्टिच मराठी. आज आपण पैठणी पैठणीचा रेडीमेड गळा आहे, तो कसा ॲडजस्ट करून आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. एकदम सोपी ट्रिक आहे बघा. मैत्रिणींनो लक्ष द्या. अशा प्रकारे आपण मेन फॅब्रिक आहे तो त्याचं सेंटर काढून आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत बघा. व्यवस्थित म्हणजे दोन्ही साईडची डिझाईन ॲडजस्ट करून आपल्याला त्या पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे या साईडची डिझाईन आणि त्या साईडची डिझाईन एकदम सेम टू सेम आली पाहिजे मागून पुढील. आणि मग आपल्याला 2.5 गळा रुंदीचं अंतर टाकायचं आहे बघा. आणि खाली पण 2.5 इंचचं अंतर टाकायचे बघा. आणि पट्टीने आपल्याला आखून घ्यायचे स्क्वेअर आकारात बघा. अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअरचा शेप देऊन स्क्वेअरचा आकार काढून आपल्याला गळ्याचा गोल राऊंड द्यायचा आहे बघा. मागच्या साईडने पण बघायचे आपल्याला काळजी, जेणेकरून दोन्ही सेम आले पाहिजेत. मागे पुढे होता कामा नये, डिझाईन मागे पुढे होता कामा नये मैत्रिणींनो. त्याच्यासाठी व्यवस्थित पकडून आपल्याला पिना वगैरे लावून शेप द्यायचा आहे. आणि आता आपण बघा कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करून घेणार आहोत बघा. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण पिना काढून टाकायच्या. पिना काढून टाकल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे आपला गळा कटिंग झालेला आहे बघा. दोन्ही साईडनी सेम अंतर आलेलं आहे. आता आपण अस्तरचं फॅब्रिक टाकणार आहोत. आणि हे वर्कचे डिझायनर वगैरे गळे असतात ना, त्याच्यासाठी हा एक साईडचा दाब असतो, म्हणजे त्याला लंगडा दाब बोलतात. तो आपल्याला यूज करायला लागतो. त्याने यूज केल्याने डिझाईन आपली जात नाही. आणि टिकल्या वगैरे असतात, त्या टिकल्यांमुळे आपल्या सुया सुद्धा तुटत नाही बघा. आता आपण व्यवस्थित पकडून आपला गळा रुंदीचा जे काढलेत आपण टच दिलेत अस्तरावर, त्याच मापात ठेवून आपल्याला पुन्हा पिना लावून घ्यायचे बघा. दोन्ही साईडला पिना लावून घ्यायच्यात, खालच्या साईडने पण पिना लावायचे. आणि आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर काढून घेतल्याच्या नंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघांचे सेंटर काढायचे आहेत आपल्याला मैत्रिणींनो. लक्ष द्या बघा. खूप काळजी घ्यायला लागते. अशा प्रकारे आपल्याला पिना लावून घ्यायचे. दोन्ही साईडनी सेंटर काढून, जेणेकरून आपली डिझाईन एक साईडला जाता कामा नये. कधी कधी एक साईडला अशी क्रॉस डिझाईन दिसते बघा, त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, थोडं लक्ष दिलं ना व्यवस्थित जमेल. अशा प्रकारे आपण पिना लावून घेतल्यात बघा. आता आपण लंगडा दाब लावून शिलाई टाकून घेणार आहोत अर्धा इंच बघा. खालच्या साईडने आपण शिलाई टाकून घेतोय. खालच्या साईडने शिलाई टाकून घेतोय आपण. आता आपण नॉट टाकून घेणार आहोत. नॉट मॅचिंग आहेत
अशा प्रकारे बघा नॉट टाकली आपण. खूप सोपी पद्धत आहे. नॉट बघा कशी टाकली. एक टोक थोडंसं बाहेर काढायचंय फक्त. बघा, ही आपण सुलट बाजू ठेवली, उलट बाजू ठेवली, उलट्या बाजूने आपण शिलाई टाकतोय, जेणेकरून आपण फोल्ड केल्याच्या नंतर आपला ओरिजिनल भाग बाहेर येईल. त्याच्यासाठी आपण उलट बाजूने शिलाई टाकतोय. ही पलटी करून घेतोय का. दोन्ही साईडनी नॉट पण टाकून घेतलेले आहेत पण. आणि आता आपण कट करून घेतलाय मधला गळा आणि थोडे थोडे टच देतोय, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे. बघा, पलटी करून आपण दाब शिलाई टाकून घेतोय. बघा, दाब शिलाई टाकतोय. मैत्रिणींनो, चहा आलेला आहे. मावशी चहा घेऊन आल्या होत्या. बघा, बघा, साईडनी मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण अटॅच करून घेतोय. बघा, खूप इझी पद्धत आहे आणि खूप सुंदर आणि खूप सोपी पद्धत आहे. असा गळा बघितलं म्हणून आपण कन्फ्यूज होतो, आता काय करायचं. तर ही पद्धत करा मैत्रिणींनो, तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. बाय. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.